नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की पीक कर्जावर सरकारची मोठी सूट मिळालेली आहे. 2 लाखापर्यंत पीक कर्जाबाबत सरकारचा मोठा निर्णय आहे. तर काय आहे तो निर्णय? चला आपण आजच्या व्हिडिओत बघूया. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात शेतीसाठी भांडवल उभं करणं आणि कर्जाच्या प्रक्रियेतून जाणं हे कितीतरी जिकरीचं काम आहे. हे आपण सगळेजण जाणतोच आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. तो असा की जर तुम्ही पीक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर किंवा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आता कर्जाच्या कागदपत्रांसाठी होणारा तुमचा खर्च आणि धावपळ वाचणार आहे. नेमकं काय आहे किंवा काय नेमकं नवीन धोरण आहे? चला सोप्या आणि सरळ भाषेत आज आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत. तर मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून नवीन नियम लागू झालेले आहेत. राज्याच्या महसूल विभागाने नुकतेच एक महत्त्वाचं राजपत्र प्रसिद्ध केलेलं आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेताना लागणारे जे म्हणतो लागणारे जे हे आहेत की शुल्क म्हणजेच आपण जे म्हणतो रक्कम ती पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे. आणि याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की विद्यार्थ्यांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र किंवा सामान्य नागरिकांसाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी 500 रुपयापर्यंतचे स्टॅम्प शुल्क शासनाने माफ केलेले होते. त्याच धर्तीवर आता बळीराजाला मदत करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आले आहे. नेमकं काय बदल आहे बरं? कारण जेव्हा आपण बँकेतून पीक कर्ज घेतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे कागदपत्रे आणि करारनामे करावे लागतात. यामध्ये हमीपत्र असेल, तारण खत असेल, गहाणखत किंवा कराराशी संबंधित इतर कागदपत्रांचा समावेश असतो. आता या सर्वांवर शासनाच्या नियमानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागत असे किंवा लागत असेल, कारण की स्टॅम्प लागत असेल किंवा लागतही होते. पण आता या नवीन निर्णयामुळे काही गोष्टींवर कोणताच स्टॅम्प खर्च येणार नाहीये. तर त्या कोणत्या? तर कर्ज स्वीकृती रोखपत्र, करारनामा, हक्क विलेख निक्षेप, तारण किंवा गहाणखत, हमीपत्र, प्रतिभूती बंधपत्र. थोडक्यात सांगायचं काय तर 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी लागणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर तुम्हाला आता खिशातून पैसे खर्च करण्याची किंवा स्टॅम्प लावण्याची गरज अजिबात पडणार नाही. आता ही तर शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण की आपण बघतो प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला स्टॅम्प घेणं, त्याच्यावरती खर्च करणं, त्याला ते स्टिकर लावणं, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता जुने जी लोक आहेत ज्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी खरंच खूप दिलासा असेल, कारण की त्यांना प्रत्येक गोष्टीचा हा अनुभव आहे की काय करावं लागत होतं, काय नाही करावं लागत होतं. आणि आता हा निर्णय महत्वाचा आहे कारण महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 9 मधील अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता वरकरणी ही रक्कम छोटी वाटत असली तरी जेव्हा शेतकरी कर्जासाठी बँकेत फेऱ्या मारत असतो ना, तेव्हा स्टॅम्प पेपरसाठी होणारी पळापळ आणि त्यावर होणारा अतिरिक्त खर्च वाचणे हा नक्कीच एक मोठा मानसिक आणि आर्थिक दिलासा हा शेतकऱ्यांना मिळण्याजोगा आहे. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण बघितलेलं आहे की सगळ्याच गोष्टींपासून सगळ्याच गोष्टींपासून आपल्याला प्रत्येक गोष्टीला खिशातून पैसे घालावे लागतात. आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मी अशा महत्त्वपूर्ण बातम्या शेतकऱ्यांविषयी किंवा शेतीविषयी, फवारणी, कर्जांविषयी ज्या माहिती येत असतात मी त्यात तुम्हाला माझ्या चॅनलवरती नक्कीच सांगत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.